अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशरूपिणीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भवव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे धायरे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. सेना म्हणे माझा ज्ञानदेव विश्वात, ज्ञानदेव निधान दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव. म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे, मज पामरा हे काय थोरपण. मज पामरा हे काय थोरपण. पायीची वहाण पायी बरी, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. इतर तुलने काय पुढे, तुका म्हणे नेणू युक्तीची या खोली. म्हणून ठेविली पायी डोही, होता कृपा तुमची पशु बोले वेद. निर्जीव चाले भिंत महिमा अगाध, महिमा अगाध. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, गुरु महाराव. भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं भजे ज्ञानदेवं. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं. चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं. प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव भक्तांना सादर वंदन. काल आपल्याला थोडंसं अपूर्णच ऐकायला मिळालं. आठवी ओवी आपण पाहिलेली होती आणि 8व्या ओवीचा थोडासा पुन्हा एकदा परामर्श घेऊयात. म्हणजे त्याच्यावरच्या
अभंग, अनुभवामृताच्या ओव्या आणि संस्कृत म्हणजे गिरवाण अमृतानुभव, तीही ओवी घ्यायची राहिलेली. कालची ओवी अशी होती, जया एक सत्तेने बैसणे. सगळे माझ्याबरोबर म्हणताय, जया एक सत्तेने बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. जया एक सत्तेने बैसणे, दोघा एका प्रकाशाचे होणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. अर्थातच हे दोघं कोण आहेत? ते शिवशक्ती. पण त्यांची बैसण्याची जागा म्हणजे सत्ता एकच आहे. म्हणजे ते दोघं एकच आहेत हे पुन्हा पुन्हा आपल्याला ठसवून सांगतायत. कसे आहेत? तर एका प्रकाशाचे दोघांनाही लेणे, म्हणजे ज्ञानाचा प्रकाश हा त्याचं लेणं म्हणजे अलंकार हा दोघांनाही एकच आहे. आणि ते दोघंही अनादीच आहेत, एकपणानेच नांदतात. नांदती दोघे. म्हणजे जरी ते दोघं असले, दोन्हीही आहे ती ज्ञान आणि वृत्ती, अनादी असती ज्ञानरूप, असं गुलाबराव महाराजांनी म्हटलेलं होतं. आणि मग त्या ओवीतल्या त्या देवोदेवीच्या वर्णनावरून जड विनाशी अशी जगतवस्तू अस्तित्वातच नाही, तिसरी वस्तू अस्तित्वातच नाही, असं ज्ञानेश्वर महाराज मानतात. आणि या ओवीत एवढ्या चराचराचा पसारा ही तिसरी वस्तू नव्हे असं सांगितलेलं आहे. आणि या ओवीत हे देवोदेवी यांचं एकसत्तेनं बैसणं म्हणजे एकच अस्तित्व आहे. आणि दोघा एका प्रकाशाचं लेणं म्हणजे दोघंही चैतन्यरूपच आहेत असं सांगितलेलं होतं. आता गिरवाण अनुभवामध्ये काय म्हणतायत बघा. एकसत्ता प्रकाशाभ्यासनम, एकसत्ता प्रकाशाभ्यासनम भासनम द्वयोः, अनाद्येकत्वभावेन दंपती नंदत स्वयं, अनाद्येकत्वभावेन दंपती नंदत स्वयं. दंपती म्हणजे हे जोडपं, हे अनादी आहे, एकत्व आहे त्यांच्या ठिकाणी, किंवा एकत्व भावाने हे सुंदर चांगल्या प्रकारे नांदत असतात, म्हणजे आनंदात असतात. आणि एका सत्तेचंच बैसणं आहे. आणि दोघांच्या ठिकाणी चैतन्याचा प्रकाशही एकच आहे. आता अनुभवामृताच्या ओव्या बघणार आहोत आपण. अनुभवामृतामध्ये स्वरूपानंद काय म्हणतात, असे दोघांसीही एक अधिष्ठान, एकचिते ज्ञान दोघांठाई, ही तो दोघे ऐसी जरी जाणवती, अनादी नांदती एकपणे. आपल्याला ती दोन वाटतायत, पण ते अनादी काळापासून एकपणानंच नांदतायत. म्हणजे खरा एकच आहे परमात्मा परब्रह्म, त्याच्याच स्फुरण झालं आणि त्यांनी या विश्वाचा हे केला, संकल्प केला. म्हणून या दोघांबद्दलच्या एवढ्या दोनच ओव्या स्वरूपानंदांनी सुद्धा सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर वी कुलकर्णी म्हणून आहेत, आणि तेच थोडं सोप्या शब्दात काय सांगतात बघा, की ज्या दोघांना एकाच सत्तेची बैठक आहे, या दोघांना एकच प्रकाराचं, एकच प्रकाशाचं किंवा एकाच प्रकाशाचं लेणं म्हणजे अलंकार आहे. आणि ही दंपती म्हणजे जोडपं शिवशक्ती अनादी काळापासून एकपणे नांदत आहे. असं लक्षात घ्या की भगवद्गीतेनं प्रकृतीं पुरुषांचैव विध्यनादि उभावपी, म्हणजे विद्धी अनादी उभौ अपी असं म्हटलेलं होतं. म्हणजे ही प्रकृती आणि पुरुष हे पूर्वापार अनादी काळापासून आलेले आहेत आणि ते अनादी आहेत हे तू लक्षात घे. इथे नांदती दोघे अनादीपणे असं सांगितलेलं आहे. आता ज्या ओवीमध्ये काय सांगितलेलं आहे की हे अनादीपणे नांदत असतात. तसंच एका सत्तेवर बैठक म्हणजेच एका आसनावर असून दोघांनाही
ज्ञानप्रकाशाची एकच शोभा आहे. ज्ञानाचा प्रकाश दोघांवर पडलेला आहे. तेच त्यांचं लेणं आहे. लेणं म्हणजे अलंकार. आपण अलंकार कशासाठी घालतो? देवाने एवढं सुंदर शरीर दिलेलं आहे, सगळं रूप दिलेलं आहे, पण त्याची शोभा वाढवण्यासाठी अजून एक एक अलंकार घालतो. कानात वेगळं घालतो, गळ्यात वेगळं घालतो, नाकात बायकांच्या नथ असते, पुरुषांनासुद्धा भिकबाळी वगैरे घालतात किंवा असे कडं घालतात, नाही का? आणि कमरेला वगैरे कमरपट्टा किंवा कौस्तुभमणी. भगवंताच्या याच्यामध्ये मुकुट असतो, मुकुटात मध्ये रत्न झळकत असतं, कंठी कौस्तुभमणी विराजित, असे सगळे आपण वर्णन ऐकतो. तर त्याला लेणं म्हणजे काय? तर ज्ञानप्रकाशाचं लेणं आहे, हे लक्षात ठेवायचं. नाही तर आपल्याला वाटेल हा या परमात्म्याला सुद्धा सगळी लेणी म्हणजे अलंकार लागतात का? आता इथं एकच असे म्हणजे अद्वैत नाही की दोनपणाही असणं, दोनपणा असणारं द्वैत नाही, म्हणजे द्वैत आणि अद्वैत यांचंही अद्वैत आहे. किती छान सांगितलं बघा. म्हणजे द्वैत आणि अद्वैत यांचंसुद्धा अद्वैत आहे. म्हणजे द्वैत राहतच नाही तिथे. ज्यांना एका सत्तेची, ज्या मानसी कणेकर म्हणून आहेत त्याही थोडक्यात सांगतात की ज्यांना एका सत्तेची म्हणजे निर्मात्या परमशिवतत्वाची बैठक आहे, ज्यांना एकाच स्वयंप्रभ म्हणजे प्रकाशरूप परमशिवाचे प्रकाशाचे अलंकरण आहे किंवा अलंकार आहे, लेणं आहे, असे जे उगमरहित म्हणजेच अनादी एकरूप आनंदाने नांदत आहेत. किती छान आहे बघा. आता आपल्या ज्या जोड्या असतात त्या वेगवेगळ्या कुळातून आलेल्या असतात, वेगवेगळ्या काय म्हणतो आपण गोत्रातून आलेले असतात, वेगवेगळ्या वातावरणातून, गावातून, वेगळ्या घरातून आलेले असतात. आणि हळूहळू आपण सुद्धा असेच एकरूप होत असतो. सगळं द्वैत पण विसरून जात असतो, पण यांचं तर मुळातच अद्वैत आहे. ते द्वैत आपल्याला भासत असतं आणि ते दोघंही अनादी आहेत, कारण दुसरी ही काल्पनिकच गोष्ट आहे. परमात्मा हे एकमेव तत्व मानलेलं आहे या जगाच्या म्हणजे या सगळ्या सृष्टीच्या मुळाशी, आणि ते अनादी आहे, चिरंतन आहे, आनंदमय आहे. असं जे वेगवेगळं उपनिषदांमध्ये वर्णन आहे तेच आता अमृतानुभवामध्ये ज्ञानदेव आपल्याला समजावून सांगतायत. आता ही झाली 8वी ओवी. आता आपल्याला 9व्या ओवीचा अभ्यास करायचा आहे. 9वी ओवी थोडक्यात बघूया. माझ्या मागून म्हणाल सगळे. भेदूला जोनी आवडी, भेदूला जोनी आवडी, एकरसी देऊनी देऊनी बुडी. दोनदा शब्द वापरलाय. एकरसी देऊनी देऊनी बुडी, जो भोगुणे या थाऊ काढी, जो भोगुणे या थाऊ काढी, अद्वैताचा जेथ, अद्वैताचा जेथ. थाऊ शब्द वापरले. थाऊ म्हणजे ठाव किंवा ठिकाण. आपण म्हणतो ना काही ठाव ठिकाणं आहे का हो, तसा त्यांनी थाऊ शब्द वापरले. आता भेद, भेद म्हणजे द्वैत. भेदू लाजवणी आवडी. भेदू ही ज्ञानदेवांची एक काय म्हणूया आपण शैलीच आहे की उकारांत जास्त ते वापरतात, त्यामुळं भेदू, भेद न म्हणता भेदू. लाजवणी म्हणजे लाजून, आवडी म्हणजे अत्यंत प्रेमामध्ये, एकरसी देऊनी देऊनी बुडी. एकरस म्हणजे पुन्हा प्रेमातच, देऊन देऊन. आपण बघा एखादी गोष्ट आवडली की त्यात जास्त म्हणजे मिसळून जात असतो. मुलांना पाण्यात पोहायला यायला लागलं की ते पुन्हा पुन्हा उड्या मारतात, पुन्हा पुन्हा बुड्या मारतात. समजा आता आमरसाचे दिवस आहेत, मग आमरस, बाकीचे पदार्थ थोडे तुच्छ, पण आमरसावरच आपण ताव मारत असतो. म्हणजे आमरसावरच जास्त प्रेम असतं. तसंच नवीन लग्न झाल्यानंतर सगळे जगातले बाकीचे सगळे आता व्यर्थ असतात. फक्त ते दोघंजण दंपती एकमेकांशी अगदी प्रेमरसात बुडून जात असतात. तसं आता ही जी जोडी आहे यांचा जो भेद आहे तो त्या प्रेमामध्ये, प्रेमात त्यांना दुसरा मागमूसच लागत नाही किंवा दुसरा ठाव ठिकाणाच उरत नाही. जो भोगुनिया थाऊ काढी अद्वैताचा जेथ. पण तिथं फक्त अद्वैताचा ठाव घेतला जातो. अद्वैताचा आनंद हा खूप वेगळा असतो. जिथं द्वैत आहे ना तिथं वाद आहे.
द्वैत आहे ना, भेद आहे ना, तिथं दुःख आहे. आणि जिथे अद्वैत आहे तो फक्त आनंद आहे. म्हणून आता सगळ्या ओवीचा पूर्ण अर्थ बघा की ही देवोदेवी किंवा ज्ञान आणि प्रकृती किंवा ज्ञान आणि वृत्ती याच्यातील भेद त्यांच्या परस्परात असलेल्या अत्यंत आवडीला पाहून लाजला. त्या भेदालाच लाज वाटली की आपण कशाला हा भेद व्यक्त करतोय, कारण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम इतकं आहे. ते पाहून हा भेद लाजला आणि त्यानं काय केलं, ज्ञानवृत्तीच्या परमप्रेमरूप आनंदात बुडी मारली. ही ज्ञानाची जी वृत्ती आहे त्या भेदानं त्या परमप्रेमरूप आनंदातच बुडी मारली. आणि तो आनंद भोगण्याकरता तो भेद आनंदाचा ठाव घ्यायला गेला. पण द्वैताचा ठाव न लागता तो अद्वैताचाच भोगता झाला. अशीच 6व्या अध्यायात सुद्धा 7व्या अध्यायात सुद्धा ज्ञानेश्वरीत थोडीशी अशी वर्णनं होती बघा की या मायेमध्ये माणूस गुरफटायला लागला, पण एकदा तो ज्ञान मिळवलं, परब्रह्माचं ज्ञान मिळवलं की मग त्या गटांगळ्या खाणं बंद होतं, त्याच्यात बुडावंसं वाटत नाही. तसं हा भेद आनंदाचा ठाव घ्यायला गेला आणि त्याचं जे द्वैताचा ठाव न लागता, त्याला द्वैत दिसलंच नाही, त्याला फक्त अद्वैतच भासलं, अद्वैताचाच अनुभव आला आणि म्हणून तो अद्वैताचाच भोगता झाला. एवढा अर्थ त्याच्यात भरलेला आहे बघा. पण 64 ही जी त्यांनी लिहिलेली आहे गुलाबराव महाराजांनी, तर ते म्हणतात बघा, त्यांच्या सोप्या शब्दात त्यांनी म्हणाले, प्रेमा माझी भेद गेला, प्रेमा माझी भेद गेला, जो आनंदामध्ये बुडाला, जो आनंदामध्ये बुडाला, अद्वैताचा भोगता झाला, तोही हरपला भक्तियोगे, अद्वैताचा भोगता झाला, तोही हरपला भक्तियोगे. म्हणजे काय, प्रेमा माझी भेद गेला. आता जे सांगितलं तेच की इतकं एकमेकांवर प्रेम आहे की त्यामुळे तो भेद विसरून गेला, भेद विसरून गेला. आणि परमात्माच ज्ञानवृत्तीरूप होताना ज्ञान आणि वृत्ती यांच्या भिन्नपणाचा जो भास होतो तो भास खरा आहे, पण तो केवळ भेदाचा भास राहतो. आणि ज्ञानवृत्ती हे परमप्रेमामुळे यत्किंचितही परस्पराहून भिन्न किंवा निराळे पडत नाहीत. म्हणजे तो भेदाचा भासच राहतो आणि त्यांचं अत्यंत ऐक्य राहतं. परमप्रेमात भेद उरतच नाही. ज्ञान आणि वृत्ती यांचं ऐक्य अनुभवल्यानंतर आत्मसुखात बुडालेली वृत्ती भोगता आणि भोग्य असं हे द्वैत विसरून जाते. ते द्वैतही घेऊन ती उठतच नाही, तर प्रथम अद्वैत घेऊन उठते, म्हणजेच आपणच भोगता आणि आपणच भोग्य होते. म्हणजे तिच्या ठिकाणी तिला पहिल्यांदा जे थोडंसं द्वैत वाटत असतं ते द्वैत संपून जातं. आता अनुभवामृतामध्ये काय म्हटले बघा, निमज्जैकरसे प्रीत्या भेदस्तस्मात् स्वलज्जया, निमज्जैकरसे प्रीत्या, एक रसामध्ये निमग्न झाल्यानंतर, प्रीत्या म्हणजे आवडीनं, भेदस्तस्मात् स्वलज्जया, त्या भेदाला लाज वाटली आणि लाजेनं बहिः स्वानंद भोगाय द्वैतमानाय निर्ययौ, आणि तो बाहेर स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी आला. त्यामुळं द्वैत घेऊन आला होता, पण ते सगळं द्वैत त्यानं बाहेर घालवून दिलं. आता अभंग अमृतानुभवमध्ये काय म्हणतात, भासताही दोन, खूप सोपं असतं यांचं, भासताही दोन म्हणून या तेथे भेदमूर्तिमंत स्वये जेव्हा, शिवशक्ती माझी शोधू पाहे द्वैत, तेव्हा तो लज्जित होनिया, शिवशक्ती माझी शोधू पाहे द्वैत, तेव्हा तो लज्जित होनिया. तो भेदच लज्जित होतोय की मी काय हा भेद मानायला गेलो, भेद पाहायलासाठी आलो आणि इथं तर सगळं अभेदच आहे. अभेदत्वे झाला अद्वैताचा भोगता, प्रेमे बुडी देता एक रसी. आणि मग हा अभेदत्वे झाला अद्वैताचा भोगता, अभेदामुळं तो अद्वैताचा भोगता झाला. त्याला जे अद्वैत आहे,
तत्व आहे, परमात्मा आहे, परब्रह्म आहे, तर त्याचा तो भोगता, त्याचा तो आस्वाद घेण्यासाठी त्या प्रेमामध्ये त्यानंही बुडी मारली आणि तोही एकरस होऊन गेला. म्हणजे आता त्याचं काही वेगळं अस्तित्व, भेद उरलाच नाही. तर डॉक्टर व्ही कुलकर्णी काय म्हणतात बघा या ओबीवर, शिवशक्ती यातील भेद त्या दोघांची अभंग प्रीती पाहून लाजला. आत्ता जे मी सांगितलं तसं. आणि त्यानं प्रीतीच्या एकरसात बुडी मारली. तो भेद एकरसाचा आनंद घेण्यासाठी, भोगण्यासाठी अद्वैताचा तळ गाठतो. सृष्टीतील हे अगणित पदार्थ म्हणजे जणू शिवशक्तीतील भेदच, भेद पाहणं आहे. पण या अगणित पदार्थांच्या निर्मितीतही भेद म्हणजे शिवशक्तीत भेद करू शकला नाही. तो लाजला. आणि ही विश्वरूपाने असंख्य पदार्थांची निर्मिती म्हणजे एका बाजूनी भेद आहे, विविधतेत एकता म्हणतो ना आपण, विविधतेची निर्मिती आहे. तर दुसऱ्या बाजूनी शिवशक्ती आपल्या अद्वैताचा सागर आहे. किती खोल आहे हे या भेदानं तळ गाठून शोधण्याचा प्रयत्न केला. जशी ती मला आता आठवण झाली ह्याच्यामध्ये आपण चांगदेव 65 ती मिठाची बाहुली समुद्राची खोली बघायला खाली गेली आणि ती जलमयच होऊन गेली, बाहुली उरलीच नाही. तसा हा भेद किती खोल आहे अद्वैताचा सागर ते पाहायला गेला आणि तो तळ गाठून तो अजूनही शोधतच बसलाय. पण त्याला काही तो तळ सापडणार नाही, कारण भेद नाहीच आहे, सगळा दोघांमध्ये अभेद आहे. म्हणजे हा एवढा विश्वाचा विराट सागर मांडून जणू शिवशक्ती आपल्याच एकात्मतेची खोली किती आहे ते शोधत आहे. आता मानसी कणेकर काय म्हणतात बघा, भासमान भेद आहे हा, भासतोय नुसता, तो खरा नाही आहे. आणि तो भेद लाजून शिवशक्ती दाम्पत्याच्या प्रेमैक्य रसात बुडी मारतो. इथे या अभेद आनंद लीला विलासात भेदभावाला जागाच उरत नाही. बुडी मारली की तो गेलाच, म्हणजे भेद संपूनच गेला. किती सुंदर कल्पना आहे बघा. आता ज्ञानेश्वरांच्या एकत्वाच्या बैसकेवर आपण बसू शकतो, तर विराटाचा अनुभव घेता येईल का? श्री ज्ञानेश्वरांचे अनुभवामृत हा सिद्धानुवाद आणि रसिक वाचकांचे आस्वादात्मक आकलन अशी ही समीक्षा आहे. आणि समीक्षा या शब्दात सम अधिक इक्ष म्हणजे चांगल्या समत्वानी पाहणं, म्हणजे लेखकाच्या पाहण्याशी समत्वानं पाहणं किंवा समतोल संतुलन बाळगणं असं आहे. म्हणजे आपण सुद्धा तिथे ज्ञानदेवांना तर समत्व आलेलंच आहे, त्यांनी समीक्षा म्हणजे सगळ्यांमध्ये एकत्व पाहिलेलंच आहे. पण तेच एकत्व तुम्हा आम्हाला पण येऊ द्यात, श्रोत्यांना किंवा जो सांगतोय त्या वक्त्याला सुद्धा ते एकत्व प्राप्त व्हावं. तो समतोल, ते संतुलन आपणही बाळगणं अपेक्षित आहे, असं ह्या 9व्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण आता 8वी कालची अपूर्ण राहिलेली पूर्ण थोडीशी केली आणि 9व्याचा आपण थोडा आस्वाद घेतलेला आहे. आता उद्याला आपण 10वी 11वी ओवी घेऊयात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवं तदीयं वयःक्वचाल्पं विषयः विपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मंदिरं
सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आता अमृतानुभवाचा उल्लेख केलेला आहे खरवंडीकरांनी. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृत निश्चंदः. जिथं अमृत पाझरतंय. काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. अजून त्यांनी एक काव्य म्हणजे शार्दूल विक्रीडित या वृत्तात बसवलेलं आहे अनुभवामृताचं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं. गीता नमो ज्ञानिने गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं. ज्ञानेश्वरस्याद्भुतं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो. ज्ञानेश्वरं त्वं कृती ज्ञानेश्वरत्वं कृती. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी 1400 वरुषांचे तप्ती तिरवासी. येऊनी चांगदेव लागती चरणासी येऊनी चांगदेव लागती चरणासी. करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी करुणी कृपा देवे अनुग्रहिले त्यासी. देऊनी आत्मज्ञान केले सहवासी देऊनी आत्मज्ञान केले सहवासी. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. समाधी समयी सकळ समुदाय समाधी समयी सकळ समुदाय. घेऊनी सुखदाले श्री पंढरीराय घेऊनी सुखदाले श्री पंढरीराय. दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय दारी अजान वृक्ष सुवर्ण पिंपळ असुमाय. जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे. जय देव जय देव जय देव जय देव जय ज्ञान सिंधू. नामस्मरणे तुमच्या तुटे भवबंधू. जय देव जय देव. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण जय तू ज्ञानेश्वर. कुणाला काही शंका असतील तर विचारा किंवा लेखी पाठवल्या तरी चालतील. धन्यवाद.